बोला. कोण बोलतोय? मगर सर बोलतोय, बोला ना. सर आपण ते ऑनलाईन व्हिडिओ टाकला ओरिजिन बद्दल नाही का? हा हा हा. कुठे कुठे राहता तुम्ही? सिंदगी, मुक्काम पोस्ट सिंदगी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. ते तिथे का? सिंदगी सिंदगी. बर. हम्म. पण सर तुम्ही भावताळे गिवताळे का काय? कारण गुरुजी काय बोलले काय नाही ते ऐकलं नाही तुम्ही. मी काय बोललो? तुम्ही काय म्हणले त्यांना डोकं आहे का भाव पूर्ण करत जाणार आपल्याकडे हो ते सर बरोबर का नाही? ऐका ना, आता तुम्ही माझं काय शिक्षक आहेत. म्हणणं आहे, नाही ऐका ऐका ना. ना ऐका ना ऐका. हा हा हा. तुम्ही शिक्षक तुम्हाला चांगलंच सांगते तुम्ही हा. शिक्षक आहे. हो हो तुमचा तर कोणतरी गुरु असेलच ना. हो ना, 100%. हा मग असं वक्तव्य करण्याआधी ना थोडं हेच राहायचं. सर मग माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, प्रत्येक वेळी वाद का करायचा? लोक समजा हा 6 जूनला करतात तर नाही करू द्यायचा ना, त्याला अहो विरोध का करायचा? तुमच्या तिथीला विरोध केला का? मी त्या व्हिडिओमध्ये मी काय म्हणलं, तिथीनुसार करा, 100% करा म्हणलं, काहीच अडचण नाही, आमचा पण तुम्हाला हो नाही सपोर्ट नाही आहे. त्यांनी हा ऐका ना त्यांनी हा. ना त्यांचा जो वैयक्तिक मत मांडलं हो. तुमचे या वर्षीचा पण नाही व्हिडिओ 2 वर्ष आधीचा व्हिडिओ ऐका ना, मी तुम्हाला काय म्हणतोय माहितीये का, मी असं म्हणलं का तिथीनुसार करू नका म्हणून? मी म्हणलं तिथीनुसार करा, पण उगाच असे खुलचट वाद काढून उगाच लोकांना डायव्हर्ट 2 गटांमध्ये, म्हणजे अर्धे तिकडून जाणार अर्धे इकडून जाणार, आपल्या आपल्यातच फूट का पाडायची? आहे हो. आपलं ते हिरोजी इंदुरकरांनी लिहून ठेवले तिथं ते शिलालेखात नाही का? अहो शिलालेख सगळेच तेव्हा मराठीमध्ये लिहिलेले आहेत. छत्रपती मराठीत नाही शिवाजी छत्रपती ज्येष्ठ छत्रपती शिवाय त्रयोदशी ऐका नाव ना, आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये बरेचसे जे काही करार झाले किंवा जे काय झालं त्याच्यामध्ये त्यांनी शिवशक वापरले. याच्यानंतर ते चालू झाला ना मग हा. आपण काय म्हणायचं आज आता म्हणलं आपण काही इंग्रज नाहीत बरोबर का नाही? अहो मी काय म्हणतोय माहितीये का, शिवशकानुसार सगळ्या गोष्टी होतात का? ते लोकांना माहित आहे का? ते प्रचलित आहे का? भारतात सध्या वापरात आहे का? सरकारी मग किंवा आपण आपण ऐका ना, आपण माझं ऐका ना, हो माझं सरकारमध्ये ऐका आहे ना, ना सरकारमध्ये आहे. माझं ऐका ना. म्हणजे आता जे काय आपण पुण्यतिथी साजरी करतो किंवा कोणाचे जन्मोत्सव जयंत्या साजऱ्या करतो, ह्या सगळ्या कशानुसार साजऱ्या करतो? तिथीनुसार हा. तिथीनुसार. काय तिथीनुसार म्हणताय अहो तुमचं तुम्ही? लग्न तुम्ही तिथीनुसार करत असाल तर. अहो मी तर लग्न करल नाही तर नाही करल, माझा वैयक्तिक प्रश्न नाहीये. हा सगळ्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. वैयक्तिक जाऊ नका. वैयक्तिक गेलं तर मला वैयक्तिक लय बोलता येते. मग तुमच्या पोराच्या वाढदिवसाचे स्टेटस तुमचे वाढदिवस तारखेनुसार आहे का तिथीनुसार आहे? उगा कशाला बोलायला लावता मग? अहो तुमचं आपण तुम्ही महाराजांचं ऐका एवढं ना. आहे का हो लायकी आहे का आपली? तुमचं तुम्ही सोशल मीडिया काढून बघा ना. मग माझ्या लग्नाची तिथी काय, मी काय महाराजापेक्षा मोठा लागून गेलो काय? मग काय हा बोलायले मग तुम्ही? तेच स्वतःवर ना आलं की मग. मग म्हणायचं मी काय महाराज एवढा मोठा नाही. म्हणजे तुम्ही हो तुमचं बरोबर तारखेनुसार करायचं सगळं. पण तुम्ही त्या गावात नाही ना आता अवेलेबल त्यामुळे विषय आहे. कुठे तुम्ही? मी येतो 10 मिनिटात. तुम्ही कुठे तिथं? हिंगोली गाव. हिंगोली हिंगोलीला काय? मग हिंगोलीला तुमच्या मागे हिंडत बसू काय मी? तुम्ही उद्या म्हणसाल माझ्या घरी या. कळमनुरीला आहेत ना? ठीक आहे. कळमनुरी तालुक्यामध्ये पण तुम्ही सिंदगी, मुक्काम पोस्ट सिंदगी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. पण तुम्ही तिथं नाहीच तिथे अवेलेबल मला तुम्ही या ना. पोरं तुम्ही येऊन आता गेले. सिंदगीमध्ये आहेत का तुम्ही? नाही तुम्ही 10 सिंदगीमध्ये मिनिटं नाही थांबा तिथंच. मी 10 मिनिटात पोहोचतो तुमच्याकडे. कुठे आहेत तुम्ही सिंदगीमध्ये ते? सिंदगीमध्ये नाही हिंगोलीला आहे. मग हिंगोलीला तुम्ही उद्या म्हणसाल मी नांदेडला आहे, मुंबईला आहे, ते तुमच्या मागे हिंडत बसू काय मी? ठीक आहे ना नाही चालतंय मी सिंदगी ना हा चालतंय. सिंदगी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. हो चालतंय. चालते, ठीक आहे, ओके.